मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी इंडियाविरुद्ध द्विशतक 201 धावा कोंडून करण्याचा विक्रम केला होता आणि या कसोटी इंडियाचे तब्बल 5 फलंदाज पहिल्या डावामध्ये शून्यावर बाद झाले होते. आजच्या दिवशी 1975 मध्ये इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. वेस्ट इंडिजच्या कॉईल लॉईडला इंडियाच्या बिसन सिंग बेदीने शून्यावर जीवदान दिलं होतं आणि त्या जीवदानाचा फायदा उचलून त्याने नाबाद 245 धावा द्विशतक कुठून काढण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 1999 मध्ये श्रीलंका इंग्लंड विरुद्ध जो वन डे सामना झाला होता त्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन पंच रॉस इमर्सन यांनी मुरली धरणाला चेंडू थ्रो करतो म्हणून नोबल दिला होता. आणि आजच्या दिवशी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ या कॅप्टनने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये कॅप्टन पद स्वीकारताना वन डे मॅचमध्ये इंडियाविरुद्ध सेंचुरी रोखण्याचा विक्रम केला होता. तसेच त्यांनी या टेस्ट क्रिकेटमध्ये देखील इंग्लंड विरुद्ध पहिला सामना खेळताना कर्णधार म्हणून शतक सेंचुरी रोखण्याचा विक्रम केला होता. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला असा संघनायक ज्याने कॅप्टन पदाची माल स्वीकारल्यानंतर वन डेमध्ये आणि टेस्टमध्ये देखील पहिलं शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. तर बोलूया आपण सामन्याकडे. या क्रिकेट जगतामधल्या घडलेल्या घडामोडी बोलूया आपण. सरवली बी पक्ष वल्ला या सामन्याकडे. जर्मन सरवली बी संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन आणि अल्पेश, सचिन चौधरी आणि अल्पेश पाटील हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर सलामीचं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा संघनायक येतीन मडिवीने सोपवलेले गोलंदाज आतिश भांबरेकडे. आतिश भांबरे यांनी मागील सामन्यामध्ये देखील वेले संघाचं पहिल्या षटकामध्ये कंबरड मोडलं होतं, कारण 3 फलंदाज बाद केले होते आणि फक्त 2 धावा चगल्या होत्या. आतिश भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू 3:20 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स शॉटने चौकार उचल करताना फलंदाज सचिन चौधरी. पहिलाच फटका रिव्हर्स शॉटने आपण पाहतो. या थर्ड रिझन मधून चौकार वसूल करताना सचिन चौधरी. लॉर्ड फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. आतापर्यंत 2 फलंदाजांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि चौकारांच्या हॅट्रिकवर सचिन चौधरी देखील पाहायला मिळतो, कारण 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेटचा असा एक हंगाम होता ज्या हंगामामध्ये जर बघितलं तर आतिश भांबरे आणि फलंदाजी करताना सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार ठोकण्याचा विक्रम 2 वेळा केला होता. मात्र त्याच्या विरुद्ध आपण बघतोय 2 चौकार वसूल केल्या सचिन चौधरी यांनी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल रनचा लेग बॅचच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते धावपलीकडे 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ आतिश भांबरे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक तोलतोय. पावटेचं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. 2 षटक ऑल्टरनेटमध्ये आहेत. आपण बघतो इतर षटक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अल्पेश पाटील याने हा फटका केलेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये थोडंसं मिसफील जोपर्यंत मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. येस नो हे आपण पाहू शकता. आणि अखेर इथे काय घडलंय तर धावची चुरमाने फलंदाज बाद. निराश आपण पाहतोय फलंदाज सचिन चौधरी रनआउट चुरमाने बाद होताना पहिला हात बसतोय सरवली बिया संघाला.
फलंदाज बाद झालेले आपण बघतो धावचीच्या रूपाने पहिला हादरा बसतोय सचिन चौधरीच्या रूपाने. सचिन यांनी सुरुवात चांगली केली होती खरं 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते सलगचे, मात्र त्यानंतर दुर्दैवरित्या तो बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर मोनिश पाटील आता मात्र येतोय. अल्पेश पाटील आणि मोनिश पाटील ही जोडी मैदानामध्ये. शिलमत वल विपक्ष जर्मन सरवली बी या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. यानंतर गावठी वडगर संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. ब्रिटिशच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अतिश भांबरे बॉलिंग ट्रॅकवर न्यू बॅटर मोनिश पाटील सामना करेल अतिश भांबरे याचा. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला, पडल्यानंतर बाउन्स होतोय. हे आपण पाहू शकता अतिशय सुरेख बॉलिंग ऍक्शन पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि अनपेक्षित उचलला होता आणि पाहू शकता अगदी आतल्या बाजूने देखील वळला होता. अगदी मानेचं माप घेताना आपण बघतोय चेंडू अतिश भांबरे याचं. इथे या फ्री केलेल्या चेंडूला खराब क्षेत्राची चेंडू निघून जाईल फांडले ग्रीजर मधून सीमा पार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती तर 1-15 जमनान सरवली बी संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो या एसी ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार बालेमामा चषक 20-25 दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये सामना क्रमांक 6 आपण पाहतोय जर्मन सरवली बी विपक्ष शिलमाता वल या 2 संघामध्ये. धावसंख्या 15 आणि आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश चव्हाण येतोय. दीपेश चव्हाण मागील सामन्यामध्ये खूपच महागडा ठरला होता, तब्बल 31 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजीची अपेक्षा संघनायक यतीन मडवी आणि अतिश भांबरे याच्याकडून असणार आहे. दीपेश चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर. इथे गुडघ्यावर बसून हा फटका केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र त्याला वेट करून चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून चौकार. या गुडघ्यावर बसून हा फटका केलेला या धावसंख्या 4 ने वाढते. इथे समोर खेळलेल्या चेंडूला 20 सेम मध्ये 1 धाव तो पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे आणि दुसरी धाव देखील आता पूर्ण होईल, कारण थ्रो कलेक्ट करताना आपण बघूया दीपेश चव्हाण याला. या 2 धावेने संघाची धावसंख्या 21 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपण बघतोय. यापूर्वी धनाजी पाटील याला देखील आपण पाहिलं होतं. 3:20 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आणि या दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या दोन दोन्ही संघाची धावसंख्या 23 वर पोहोचते. 23. सध्या रंकेचा एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपण पाहतोय आणि दमन दौऱ्यावर त्यांनी या गोलंदाजी देखील केली होती आणि गोलंदाजी करताना 8,500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. कुंदन पाटील साहेबांकडून तब्बल 3,000 रुपये, शरद भोईर साहेबांकडून 1,000 रुपये, मंगेश भोईर यांच्याकडून 1,000 रुपये आणि तब्बल असे एकूण 8,000 पेक्षा जास्त पारितोषिक त्यांनी पटकवलं होतं. इथे मध्ये इनफिल्डच्या वरून हा चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. धावपलीकडे 28 धावा. हे डकआउट दाखवलं जाते. आपण पाहतोय जर्मनना सरुली बी संघाचे खेळाडू
खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतात. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 28 आणि तिसरं षटक आता मात्र घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर वैभव पाटील. त्याला सामना करेल फलंदाज अल्पेश पाटील. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख फटका अगदी कॉपी बुक स्टाईलने पुस्तकी फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाते कव्हर इजर मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र वेगवान चेंडू वेगाने वेट केलेला आहे फलंदाजाला. वापसी करताना चौकार खर्च केल्यानंतर वैभव पाटील. धावसंख्या 32 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना वैभव पाटील राईट मोर द स्टंप. इथे गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर गिजर मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगलने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव प्लेयर 33 वर पोहोचते. 3-3 आपण सामना पाहतोय जनमान सरवली बी विपक्षी शिवमाता वल या दोन संघामध्ये. आणि या सामन्यात विजय संघ पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल खेळताना गावदेव वडगर या संघाची. आणि त्यामधील विजेता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल. या अगोदर 2 संघांनी टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. जोगेश्वर जुन्नर संघ आणि दत्तगृह पिंपळा संघ. इथे मात्र चेंडूला फेरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. हिटमॅन ऑफ सरवलीच्या बॅट मधून हिट फटका आपण बघतोय. स्क्वेअरडेकच्या वरून षटकार. पाहायला मिळत आहेत जर्मन सरवली बे संघ. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज सचिन चौधरी बाद झाल्यानंतर अल्पेश पाटील आणि मोनिश पाटील यामध्ये भागीदारी आपण पाहतोय. वैभव पाटील तिसऱ्या षटकात चालतोय तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज मोनिश पाटील. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्सचा स्वीपर करून सीमा पार चौकार. चेंडूच्या मॅरिटनुसार खेळताना आपण बघतोय खरं तर थोडासा ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि अफलातून फटका तिथे मोनिश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 43-43. इथे रिव्हर्स स्वीप मात्र गॅप स्वतः आलेला नाही. सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 44 धावा. तीन षटकांसाठी तब्बल 18 मिनिटे घेतले गेले आहेत, ज्यामध्ये 2 मिनिटे मायनस केली तरी मात्र जास्त वेळ आपण खर्च केलेला आहे.
आणि म्हणूनच शेवटच्या षटकामध्ये शिलोमाता वर्ल्ड संघाला एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पंचांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. यामध्ये विजय संघ आपण पाहणार होतो गावदेव वडगर संघाची लढत देताना. रोहित पाटील आपण पाहतो या पिंपळनेर गावचे जावई आहेत. तीन षटकाची समाप्ती धावसंख्या 44 एक बाद जर्मन सरवली बी संघाची. आणि आता मात्र शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज शिलोमाता वर्ल्ड संघाकडून हर्षल पाटील. नियमाची अंमलबजावणी केली जाते. आपण बघतो शिलोमाता वर्ल्ड संघाकडून कारण एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केला जातोय. हर्षल पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामनावीर फलंदाज मोनिश पाटील. इथे मात्र सुरेख फटका कव्हर ड्रायचा. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. या डीपला जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करा. थ्रो जर कलेक्ट करता आला असता तर कदाचित पंचांना देखील विचार करावा लागला असता. 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 46. गावदेव वडगर संघाने आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आउटफील्ड मध्ये आपण बघतोय या येतीन मडवी संघाचे संघनायक आतिश भामरे आणि प्रतीक भोईर. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चिन्ह आणि बॅटमध्ये संपर्क नीटसा साधता आलेला नाही. लेग बायचा इशारा होतोय पंचांकडून. आतिश पाटील मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर स्क्वेलेकचे पंच फळत पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. आता पण तिसरा दिवस आपण पाहतोय आणि तिन्ही दिवसामध्ये चांगली पंचगिरी आतिश पाटील सरांनी फळत पाटील सरांकडून पाहायला मिळालेलं आहे. काल निकलेश बजागे सर होते, आज दिनेश भांबरे सर आहेत. आणि शेवेश गायकवाड यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांची देखील चांगली पंचगिरी. इथे मात्र चांगला फटका म्हणता येईल. चिनू निघून जाते सीमा पार. बॅकवर स्क्वेलेकच्या वरून षटकार. समाज कार्य धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. 53 पूर्ण झालेले. समोर खेळल्या चेंडूला कव्हर पॉइंट रिजन मध्ये 1 धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या 55 धावा. 55. वैयक्तिक 28 धावसंख्येवर अल्पेश पाटील फलंदाजी करतो तर 17 धावसंख्येवर मोनिश पाटील फलंदाजी करताना. गोलंदाज हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. प्लेन मेस इथे मात्र आपण पाहतो या 75 वाईट करताना चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. वाईटचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान देता वाट चेंडूपणे धावसंख्या अब तक 56. 56 लॉस फॉर 1 विकेट. लास्ट रन प्रोग्रेस. विकी चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण सरवली गावचे आपण व्हीआयपी राहा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विकी भीम चौधरी साहेब तिथे पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलनी संघाची धावसंख्या 57. 57. आपण सामना पाहतोय जर्मन सरवली विभागशी शिलोमाता वर्ल्ड या 2 संघामध्ये. जिशे मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जिशे संघटनेचा विचार करता
सर्वाधिक 2 चषकांसह 4वा मानकुली संघ जीसीए संघटनेमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा खरपूस समाचार. चेंडू पाहायला मिळते बॅकवर्ड स्कोरिंगच्या वरून षटकार. चार षटकांचा खेळ इथे समावेश झालेला आहे. 4 षटकामध्ये जर्मन सरवली बी संघाने प्रथम फलंदाजी करताना एका गाड्याच्या मोबदल्यात धावपले धावा जोडल्या त्या एकूण 63 आणि 64 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे शिलोमाता वल या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक. भरपूर डिमांड असणारे समालोचक आपण बघतोय. अगदी या टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे टेनिस क्रिकेट खेळलं जात आहे तिथे तिथे त्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे सगळे समालोचक विनोदी समालोचक ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय कॉमेडी विथ कॉमेंट्री असं त्यांचं समालोचन असे दशरथ पाटील सर. चौसष्ट धावांची गरज. 22,261 काय रे हे काय लाईव्ह वाले ते सांगते 22,261 व्ह्यूअर्स. त्यांचे फरमाईश आहे जव्हारवाल्यांचे. जव्हार मोकाडा येतो का जव्हार ना मोकाड्याला. यस तिहेरी टेबल प्रीमियर लीग दीड पेर आहे ना ते. येस PPL. ऋतिक म्हात्रे मला वाटते 25-26. होली चषक ठेवा होली. चला फिल्डिंग लावून घ्या. 64 धावांची गरज. शेलूमाता वलवणी जय हनुमान सरवली 82 ही टक्कर. जबरदस्त सामना. अतिश भामरे आणि यतीन मडवी अशी ही भन्नाट जोडी आणि पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन बॉलिंग मार्क तयार. मयूर म्हात्रे संघाचा पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगतीपथावर. टॉस जिंकला होता
वल संघानं पहिल्यांदा केली फिल्डिंग. आणि आतिश भांबरे ना रे येवन जोडी. चला टायमर या ठिकाणी अलर्ट केलेला आहे. 3:49 मिनिटांनी पहिला चेंडू फेकण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत 15 मिनिटात तुमचे 3 षटकं संपले पाहिजे. 16 मिनिट लागलं तर तुमचा एक प्लेअर तुमचा सर्कलच्या आतमध्ये घेण्याची नोंद घ्यायची आहे. दत्त ग्रुप करू बोलू का कृपया दत्त कृपा पिंपळा संघाने रेडी राहायचं प्लीज. जुहू नांदुरकी आणि दत्त कृपा पिंपळा दोन्ही संघाने रेडी राहा प्लीज. याच्यानंतर त्यांची मॅच होईल. चला टाइम लावून घ्या प्लीज. कृपया करा म्हणजे बॉल चेक करताना तुम्ही ते फाडायचं नाही प्लॅस्टिक. नाही आता नवीन नियम आलाय याचं कोटिंग आहे ना ते फोडू नका प्लीज. कोणाचे तुझा एक बॉल ना त्याचा एक बॉल दोघांचे 2 बॉल. चला चला षटक क्रमांक पहिला ब्रेकअपदार मयूर म्हात्रे तयार. खेळेल आतिश भांबरे 64 धावांची गरज 64. चला स्पीडअप करा प्लीज. टाइम लाव वापस 3:52 50 होईल का. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा हवेमध्ये शॉर्ट मिड वेगेला झेल आणि हा पहिला धक्का आतिश भांबरे संघाची पहिली विकेट भुईसपाट. आणि वनडाऊनचा फलंदाज प्रतीक भोईर. धावसंख्या 1-0 अशी खराब खरमरीत विकृत सुरुवात. पहिल्या गडी 0वर घालत 64 धावांची गरज असताना एक जबरदस्त झटका. पहिल्या विकेटचा बदल पहिला ब्रेक थ्रो संघाला पहिली विकेट मिळवून दिला मयूर म्हात्रे तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा शॉर्ट पिच आउटसाइड ॲब्स्टन स्वैर मारा दिशाहीन मारा उजव्या स्टॅच्यून बराच बाहेर. पहिले अवंतर पहिले एक्स्ट्रा टोटल स्कोर इज 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बराच बाहेर आउटसाइड द ॲब्स्टन. बीटीसी आणि हा सलग दुसरा चेंडू वाईट बेकार डिलिव्हरी. धावसंख्या 2 वर पहिल्या 2 एक्स्ट्राच पहिले अवांतर 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आतिश भांबरे 0वर वारा झालाय बाजूला यतीन मडवी आणि हा मोठे वाईटची हॅट्रिक. सलग तिसरा चेंडू वाईट. संघाची धावसंख्या झाली 3 वर. हॅलो 64 runs required in remaining. आणि हा लॉब केलाय. चेंडू हवेमध्ये असेल झेल घेण्याचा प्रयत्न परंतु जाईल. दोघांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट यांच्यामधून वाईटिश मिड विकेटमधून 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर
अतिशय दमदार सामना. जय हनुमान सरवळी बी आणि त्यांना 2 हात करतायत शेलूमाता वर्ल्ड. दत्तकृपा पिंपळास त्यांना 2 हात करतील. जुहू नांदुरकी. अच्छा अच्छा 3 चिठ्ठ्या पडतील म्हणजे त्यांनी तयार राहायचं आहे. ड्रॉ होईल आणि याच्यातला विनर बरोबर. हो पुन्हा एकदा चांगला पुन्हा तितक्या सफाईने चेंडू खोदून काढला. चेंडू मिड विकेटला आणि फक्त मिळेल 1 धाव. ओ ग्रेट फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टंप्स. टोटल संघाची धावसंख्या झाली 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 3 जरी चेंडू वाईट गेले नंतर मध्ये दमदार गोलंदाजी करीत मयूर म्हात्रे. 7, 8, 9 सारंगावमध्ये एक मोठी स्पर्धा. सुजित तात्या पाटील चषक. डावकुऱ्या दादा फलंदाज येतील मडवी आणि हा शॉर्ट पेच चेंडू. हा पुन्हा चांगला टायमिंग. पोल पॉवरफुल. तोडून मापून मारेल हा गगनचुंबी गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा हा दमदार सिक्सर. 6 धावा. धावा झाल्यास टोटल 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दमदार सिक्सर. चांगला मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स. अशा जर धावा आल्या तर कोणाला टार्गेट चेस होण्यास कठीण. कुठली आणि हा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. तब्बल या षटकात फेकले 4 वाईट. धावसंख्या 13 व 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 13. आणि हे जोरदार अपेल. पुन्हा एकदा अप्रतिम डिले. चेंडू राहिला खाली. अतिशय भन्नाट चेंडू पण सुदैवाने बचावला. पंचांचा मात्र हा जबरदस्त निर्णय. डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. पहिलं प्रगती होता मयूर म्हात्रे. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मयूर म्हात्रे. पोलिंग मार्क तयार आणि हा पुलटा चेंडू घुटनाटे तमाशा देख आणि हा दमदार सिक्सर. या षटकामध्ये तब्बल कुठले स्लॉग स्वीप केला. पॅरल सिक्सर. धावा आले तब्बल 18. मडवीचा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. अफलातून फटका. ट्रेमेंडस स्ट्रोक फ्रॉम यतीन मडवी. 2 षटकारासहित इज बॅटिंग ऑन 12. टोटल स्कोर इज 19 आफ्टर 6 डिले. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट. अतिशय महागडे षटक. त्याच्यामध्ये 4 वाईट जर फेकले नसते नक्कीच. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक तनिष चौधरी. जय हनुमान सरवळी बी संघाचा गोलंदाज तनिष चौधरी. सरवळीमध्ये मोठ्या आपण स्पर्धा कव्हर केली होती. श्याम चौधरी यांची अतिशय चांगली स्पर्धा झाली होती. 40+ हे चांगलं आयोजन. सरवळीने मैदान मात्र जबरदस्त आहे. संपूर्णपणे गवत. नो डाऊट. कसे हे लोळा चोळा. चोळा म्हणजे बॉल चोळा. तनिष चौधरी बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा चेंडू. यस आपला तो फिल्डिंग. परंतु 1 धाव मिळते. चिकी सिंगल. टोटल स्कोर इज 20. पुढच्या वर्षी मला वाटतंय बॉलची निर्मिती करणार आहेत सोबत धुमाल. पण तो बॉल जरा हातात मावेल असं करा जरा. नाही तर जरा 2-2 हातात मावायचं नाही. काय करायचं तो मग फेकणार कसा. व्हॉलीबॉल फेकण्यासारखं करणार का. येस आणि बॉल जरा चांगला बनव क्वालिटीचा. यस दाबायला कॉम्प्रेसर लागला पाहिजे.
बॉलिंग मारू तयार. आता बघा एका ठिकाणी एक बॉल आला चॉईस करायला, तर बॉलवर अशी रेष होती. नाही म्हणतो करणीचा बॉल आहे. लिंबूवर कसे असतात बघा, जे लिंबू असतात ना करणीसाठी वापरतात बघा, त्याचे धार 3 धारेचं लागतं काय असं बोलतात नाही का, 9 धारेचा लिंबू. ते नाही म्हणतो मला नको तो बॉल. आता काय करायचं सांगा मला. आणि हा यतीन मडवी यांचा पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करायचा आहे. चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटला, मिळालेला एक धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय 21. लेग बायचा इशारा, अवांतर धाव संख्येवर 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 21. षटक क्रमांक दुसरा प्रगतीवर तनिष चौधरी. विद्यमान सामना 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ जय हनुमान वडवली, जय हनुमान सरवली बी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम 2 टकदेड संघ शेलू मातावाल. कृपया दत्तकृपा पिंपळास जुहू नांदुर्ग यांनी तयार राहायचं प्लीज. याच्यानंतर लॉट पाण्याचे ड्रॉ. आणि हा पुन्हा फुलटॉस चेंडू, जबरदस्त टायमिंग, स्वीप केलाय. अफलातून बटगा, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय फलंदाजी. संघाचे कॅप्टन गाबदेवी वडगर, संघाचे कॅप्टन प्लीज आमच्याशी संपर्क करा प्लीज. आयोजकांशी संपर्क करा प्लीज. त्यांचा कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी असेल, गावदेवी वडगर. चला तनिष चौधरी अतिशय महागडे षटक. पहिल्या षटकात तब्बल कुठल्या 19 धावा मयूर यांच्या गोलंदाजीवर. आणि हा पुन्हा फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप बॉल, सलग दुसरा षटकार. असे जर तुम्ही चेंडू दिलेत, अरे बाबा. is 27. दरम्यान आकाश गायकवाड यांचे परम मित्र सेकंदजी पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील बहुमूल्य सहकार्य या आयोजनाला आम्हाला लाभलेलं आहे. आणि सेकंदजी पाटील साहेबांना विनंती असेल का आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेत विजय संघ विपक्ष गावदेव वडगर पुढील सामना असणार आहे. तर गावदेव वडगर संघाने देखील टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. या सामन्यात विजय संघ आपण पाहतोय लढत देण्यासाठी सज्ज होईल गावदेव वडगर या संघाशी. आणि त्यानंतर मात्र टॉप 3 आपण नक्कीच लकी ड्रॉ करणार आहोत. दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. मात्र षटकार मात्र नक्कीच मिळाला. संघाचा टोटल स्कोर आहे 33. 27 + 6 = 33. पहिल्या षटकात 19 धावा, दुसरं षटक 14 धावाचं. आणि अजूनही बॉल बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. याला शापूची भाजी खाऊन काय करणार नाही, राजमाची भाजी. 33 बॉलिंग मार्क तयार. 5व्यांदा राईट आर्म होत विकेट मिस्टर तनिष चौधरी. आउटसाइड द ॲपस्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा, देशाईन मारा. आता अल्पेश झाला नाराज. पण त्याला 4 गुलाबजाम घालून एक पिठात एक आकार रस्सा पिऊन टाकला त्या गुलाबजामचा. पिशवी अशी साफ हे केली, नितळली, अशी पिळली. मग आणि हा उलटा चेंडू, आणखीन एक तडाखा. जबरदस्त टायमिंग 6 धावांसाठी. आणि या षटकामध्ये तब्बल 3 उत्तुंग षटकार. चाळीस आणि 13 चेंडू मध्ये पाहिजे 24 धावांची गरज. तो स्कोर लिहून करायचं. 40. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 21. अजून एक बॉल बाकी आहे. दमदार फलंदाजी. 64 धावा झाली असल्या परंतु देवमाय धरणी ठाय. उत्तुंग फटकेबाजी. लास्ट डिलिव्हरी तनिष चौधरी आयटम राहून दे विकेट. आणि हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक्स जाईल मिड विकेटला. आणि फलंदाज बाद होईल ज्यानं अतिशय अफलातून फलंदाजी केली. तब्बल 3 षटकार कुठले आणि सुटक्याचा निश्वास ज्याने
12 चेंडू 24 धावांची गरज. प्रति षटकामागं 12 धावांचं इक्वेशन. तर 14 मिनिटं घेतली आहेत. बघूया तुम्हाला मिस अलर्ट केलं होतं 15 मिनिटात कुठल्या परिस्थितीत तुम्ही 3 षटकं जमले तुमचा. पंचांनी मात्र याच्यावर कारवाई करायची प्लीज. मगाशी शेलोमाता वर्ल्ड संघाने ती पेनल्टी स्वीकारली होती. खरे बाबा कुठे व्यक्त आहे ज्याला जखम कुठे ढुंगण कुठं. हा जखम मांडीला इला ढुंगणाला. हा पंच प्रल्हाद पाटील जखम झाली मांडीला ना स्प्रे मारते सामानावर. चला तिसरं षटक प्रगती पथावर 12 मध्ये 24 धावांची गरज. न्यूमॅन जय हनुमान सरवळी बी संघाची. तर सन्माननीय फुलाजी गायकवाड यांचं इथं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपला विनंती कृपया व्ही डाईज मर स्थानावर बनावं. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलाय. जबरदस्त टायमिंग. हवेच्या प्रवाहात चेंडू वाहून गेला आणि हा जबरदस्त टायमिंग शॉट. तब्बल आले 3 मागच्या षटकात 3 षटकार आणि उत्तुंग चौथा षटकार. टार्गेट अजूनही सोपं करून ठेवलंय. राहिल्या धावा फक्त इनमिन 18 धावा पाहिजे. चेंडू आणि 17 धावांची गरज. रिक्वायर 17 रन्स इन रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. आणि हा पुन्हा एकदा आक्रमक शॉट. जबरदस्त टायमिंग. आणखीन एक षटकार झाला कारण तिथं हवा चालू आहे जोरदार. पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार. क्लास बॅटिंग. तोडफोड फलंदाजी. षटकार चौकारांची आतषबाजी. राहिले 11 धावा. ही कोणाची दिंडी आहे रे. झो नांदूर की 12 धावा 12 रन्स. चेंडू राहिले 10. 1.80. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. आणि ह्या चेंडू पुन्हा आतमध्ये आला. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा ब्रीट झालाय. चेंडू गेलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 9 चेंडू मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी. 17 किती 17 धावांची गरज. 18 धावांची गरज. 11 मग काय म्हणतो 18 ना 9 11 9 11 9 चेंडू 11 धावांची गरज. नको नको नको. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 11 रन्स. 3 बॉल्स टू गो इन दी थर्ड ओव्हर. आणि हा स्वीप केलाय. चेंडू जाईल मिड विकेटला. 1 से ज्यादा कुछ भी नाही. राहिल्या 10 धावा 10 रन्स. मागच्या षटकामध्ये जर 3 षटकार आले नसते त्याच्यानंतर या षटकामध्ये 2 षटकार. त्या 2 षटकांनीचा सामना जवळ आपल्या बाजूने झुकवलाय. चांगली बॅटल रंगली असती परंतु पहिल्या षटकापासून जी तोडफोड फलंदाजी अतिशय क्लास बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम. चला स्पीडअप करा प्लीज. Oh yes, flighted delivery, uneven bounce, अनपेक्षित उचली. चेंडू गेला डॉट. 54. 10 चेंडू बॉल राहिले. 7 चेंडू लास्ट डिलिव्हरी. जर षटकार नसते आला तर नक्कीच मॅच अजूनही रंगतदार टाईट झाली असती. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म हो दे विकेट.
सुभाष धुमाळ, अल्पेश गायकवाड, अंजूरवाले, बीटीसीवाले, बिटको ना पहिले बिटकोची कंपनी, आता नाव बीटीसीच होतं शॉर्टकटमध्ये. आणि हा पुन्हा एकदा खोदून काढला, चांगला फटका आहे, गेला 4 धावा. यस, ढेंगातून, फटीतून, भोकातून चेंडू गेला. दरम्यान निर्णायक षटक, अंतिम आखेचा शेवट, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचा षटका ठोकायच्या फक्त इनिमिन. 6 धावांची गरज. तो जर चौकार आला आता. चला शेवटचा गोला प्रणय भोईर. 6 गेंदे, तब्बल 20 मिनिटं घेतल्यात. अंपायर काय पंचाने हेच प्लेअर आतमध्ये घेतलाय, घेतल्याने जाऊ दे ना, कशाला आता, याला एवढी मोठी जखम झाली त्यांना, तर तुम्ही त्याच्या मीठ टाकताय. एक प्लेअर आतमध्ये घ्या प्लीज. अंपायर तुमचा एक प्लेअर त्यांना सांगा जरा. आतमध्ये म्हणजे सर्कलच्या आत घ्या, पुढचा ऐकून घ्या. काय दुपारची वेळ आहे म्हणून सांगतो. चले नाही बंदेबाज. चला स्पीडअप करा प्लीज. जोहो नांदोर की, चला स्पीडअप करा प्लीज. पहिला चेंडू तयार आणि हा चेंडू फेक करायचा चेंडू गेलाय. शॉट बॅकवर्ड गेला, पुन्हा एकदा खराब फेक. पुन्हा एकदा मिळतील 3 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा मिळतील. अतिशय चांगली फलंदाजी. पंचांना लेगबाईचा इशारा. टोटल धावा झाल्या 3. चांगलं रनिंग मिटिंग द विकेट. पंचांना लेगबाईचा इशारा. चला 15 लेगबाईचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 51. फक्त इनिमिन 3 धावांची गरज. 61 जबरदस्त धावसंख्या, कमाल धावसंख्या. विजयाचे डोहाळे. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, टाइमपास फार होत आहे. कारण मी 4-4 षटकाचे सामने वेळेला 11 ते 12 व्हायला पाहिजे होते. चला षटक क्रमांक 4 प्रगती बदर. फक्त इनमिन 3 धावांची गरज आहे. सुभाष धुमाळ यांचे चांगले स्कोरिंग तयार केलेले आहेत. स्कोर बुक. आणि हा गेलाय मोठे बळे चेंडू गेलाय. अतिशय चांगली डिलिव्हरी. फलंदाज बाद होईल. क्लीन बॉल त्रिफळाची फितल उघड्यावर.
चला 3 धावांची गरज, टार्गेट फार कमी आहे. येणारा नवीन फलंदाज बॅट्समॅन रामाचं आगमन. हो यस, चांगलं टायमिंग. फक्त यांनी पुश केलाय. राहिल्या फक्त इनमेन 2 धावा. 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टोटल धावा झाल्या 62, 62. 64 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. शेवटचं षटक. तिसऱ्या षटकात जर 3 षटकार आले नसते किंवा दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकात 2 षटकार आले, फक्त 1 धाव राहिले. फक्त इनमेन 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा. 3 balls to go. Required 2 runs. हो बॉलिंग अप्रतिम. पुन्हा एकदा काय जबरदस्त रंगत आणली. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. बॉल राहिले 2, धावा पाहिजे 2. कसा चेंडू बघा, सामना कसा फिरतो. हे मूर्तिमंत उदाहरण. याला म्हणतात क्रिकेट. इट्स अ गेम ऑफ चान्स, ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय रंगतदार सामना. या षटकामध्ये मात्र दमदार गोलंदाजी केली. थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. 60-40 असा हा सामना असेल. हा जर चेंडू डॉट गेला पुन्हा अजूनही टेन्शनमध्ये येतील, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे कंपल्सरी 2 धाव्या कराव्याच लागतील. एनी हाऊ. शेवटचं षटक प्रगतीपथावर. राहिले बॉल 2 बॉल. आणि हा पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळतोय. जाईल मिड विकेटला. जोरदार अपेल. बघूया पंचांचा निर्णय येऊ द्या. आणि सामना जिंकलाय. जबरदस्त बॅटिंग करीत 64 धावांचा चेस करताना निसटता विजय प्राप्त केला. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ